नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे पनीर पावभाजी। नॉर्मल पावभाजी हे कुठेही भेटून जातं, अगदी गल्ली बोळामध्ये भेटून जातं, पण पनीर पावभाजी हे मोजक्याच ठिकाणी भेटत असतं। त्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्याला खायचं असतं तेव्हा आपल्याला खूप ठिकाणी हुडकावं लागतं। तर त्यामुळे मी आज विचार केला पनीर पावभाजी आपल्याच घरी बनवायची। तर मंडळी, पनीर पावभाजी बनवणं अगदी सोपं आहे आणि मी आज लई भारी स्टाईलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे। आणि मी आज जे बनवणार आहे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे आणि आपण यामध्ये मिरची आणि लसणाची चटणी पण टाकणार आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात आधी एक कढई तापून घ्यायची आहे। कढई चांगली तापली की त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल पण चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। जिऱ्याला चांगला तडकू द्यायचा आहे। आता यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे टाकून घेतो आणि कांद्याला चांगलं परतून घेतो। जास्त नाही, 1-2 मिनिटच फक्त परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा थोडासा मऊ पडेल। आता यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो टाकून घेतो। टोमॅटोला पण चांगलं परतून घेतो। आता यामध्ये 1 ढोबळी मिरची, 1 वाटी फ्लावर आणि 1 वाटी हिरवा वाटाणा टाकून घेतो। या सगळ्या भाज्या 2 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। 2 मिनिट भाज्या परतून झाल्या की आता त्यामध्ये काही मसाले टाकायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरचीचा पावडर आणि अर्धा चमचा मीठ। हे सगळे मसाले टाकून झाले की गॅस थोडासा कमी करा आणि 2 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्या। भाजी आणि मसाले चांगल्या प्रकारे परतून झाले की आता त्यामध्ये 5 ते 6 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। आता कढईवरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे। मंडळी, हे बघा, मी इथं 8 बॅडगी मिरची घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या मी 1 तासाआधी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। आता ह्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजलेले। या मिरच्यांची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता या मिरच्यांबरोबर काही गोष्टी अजून टाकायच्या आहेत, त्या पण आपण टाकून घेऊया। 1 इंच आलं टाकतोय। 14 ते 17 लसणाच्या पाकळ्या आहेत। लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत। आता 1 चमचा जिरा टाकतोय। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो। ज्या मिरची भिजत ठेवल्या होत्या तेच पाणी मी वापरतोय। एक अर्धी वाटी वापरायची किंवा मग त्याच्यापेक्षा कमी वापरली तरी चालेल। पुढे जसं लागेल तसं थोडंसं त्यामध्ये ॲड करता येईल। आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची। मंडळी, इथं मी बारीक पेस्ट करून घेतलेले, एकदम बारीक झालेले, मौसूद पेस्ट झालेली ही। आता 20 ते 25 मिनिट इथे झालेले आहेत। तर आपल्या भाज्या ज्या बघून घेऊयात जरा। मंडळी, भाज्या तर चांगल्या शिजलेल्या आहेत। अजून थोडंसं यामध्ये पाणी आहे। अजून एक 5 ते 6 मिनिट झाकण न लावता शिजवून घेऊया, म्हणजे यामधलं जे पाणी आता आहे ते थोडंसं कमी होईल। पाणी एकदाचं कमी झालं की त्यामध्ये या सगळ्या भाज्या ज्या आहेत बारीक करून घ्यायच्या आहेत। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। भाज्यांमधलं जे पाणी होतं मगाशी ते ऑलमोस्ट आता कमी झालेलं आहे। आता या भाज्या आपण बारीक करून घेऊया। मी इथं भाज्या बारीक करण्यासाठी स्मॅशरचा वापर करतोय। स्मॅशर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही खलबत्ता यूज करू शकता, मिक्सरचा पण यूज करू शकता। पण मिक्सरमध्ये ना स्मॅशर किंवा जे खलबत्ता आहे याच्यानी जी टेस्ट येते ती त्यामध्ये येणार नाही। जरी तुम्ही मिक्सरमधून करणार असाल तर करा नक्की, पण एक लक्षात ठेवा, मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं ते जाडसर ठेवायचं। तर मंडळी, आपल्या भाज्या बारीक करून झालेल्या आहेत। हे बघा, असं करून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। आता यामध्ये बारीक केलेली मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। आता ही मिरचीची पेस्ट भाज्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि एक 4 ते 5 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे। आता यामधून तेल सुटायला चालू झालेलं आहे। कलर पण एकदम छान असा आलेला आहे। आता यामध्ये मी उकडलेले बटाटे टाकून घेतो। इथं मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते आणि ते चांगल्या प्रकारे उकडून घेतले होते। आता मी हे बटाटे फोडून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। हे बघा मंडळी, बटाटे इथं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। मंडळी, आता मी यामध्ये 100 ग्रॅम पनीर टाकून घेतो। पनीर जे आहे चांगल्या प्रकारे किसून टाकायचं आहे। काही जण यामध्ये हाताने फोडून पण टाकतात। हाताने न फोडता जर किसून टाकला तर चांगल्या प्रकारे मिक्स होतो आणि ते मोठे मोठे पीसेस त्यामध्ये दिसणार नाहीत। आता किसलेलं पनीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, चांगलं एकजीव करून घेऊया। आता पनीर मिक्स करून झालेले आहे। पावभाजी जी आहे एकदम घट्ट झालेली आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता पावभाजी तुम्हाला किती पातळ पाहिजे आणि किती घट्ट पाहिजे ते तुम्ही डिसाईड करा आणि तुमच्याप्रमाणे पाणी त्यामध्ये टाकून ते मिक्स करून घ्या। पाणी टाकताना थोडं थोडं टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल।
आता यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर सारं कोथिंबीर टाकून घ्यायची। आता सगळ्यांचा आवडता आणि पावभाजीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग बटर टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता पावभाजी थोडीशी टेस्ट करून बघा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्या। मिठाबरोबर एक अर्धा चमचा साखर टाकून घ्या आणि आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। तर हे बघा मंडळी, आपली पावभाजी रेडी झालेली आहे। पनीर पावभाजी हे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटायला चालू होतं। हा 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 मंडळी, काय सांगू तुम्हाला, याचा वास आणि कलर तर बघा एकदम भारी झालेले आहे, चव तर अप्रतिम झालेले आहे। तर मंडळी, आपण पावभाजी बरोबर बटर मसाला पाव तयार करून घेणार आहोत। त्यामुळे इथं मी एका पॅनमध्ये बटर घेतलेलं आहे। आता बटरमध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरचीची पावडर टाकायची। आता यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकला तरी चालेल। आता हे आपण थोडंसं बटरमध्ये परतून घेऊया। गॅस मीडियमवरती ठेवायचा आहे किंवा कमी ठेवलं तरी चालेल। आता पावाला दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे मसाला लावून घ्यायचा आहे आणि पाव पण चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे। तर मंडळी, आपला मसाला पाव रेडी झालेला आहे। आता लई भारी स्टाईलमध्ये आपली पनीर पावभाजी प्लेटमध्ये वाढून दाखवतो। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी? चवीला एकदम भारी आणि दिसायला पण एकदम रंगतदार झाली की नाही? तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते। चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार।